नमस्कार, मी डॉक्टर अमित रामटेके, रेसिडेंटल मेडिकल ऑफिसर, लोढा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, आंबेडकर चौक, DSP ऑफिस समोर, हिंगणघाट, जिल्हा वर्धा. सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजनेचा जो लाभ इतर गोरगरीब जनतेला जो लाभ मिळून राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण रुग्णांना ऑपरेशन, जेवण व राहण्याचा खर्च अगदी ह्या योजनेमार्फत सगळं मोफत मिळून राहिलेलं आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील जसे गोरगरीब जनता आहे, नागपूर जिल्ह्यातील रुग्णांनी आपल्याकडे उपचार घेतलेला आहे. अमरावती जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा ह्या जिल्ह्यातील रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार घेत आहेत व त्यांना त्या गोरगरीब जनतेला खऱ्याखुऱ्या अर्थाने ह्या योजनेचा लाभ मिळत आहे व त्या योजनेचा लाभ इतरांनी सुद्धा घ्यावा व एकही रुपया न खर्च करता डिस्चार्ज मेडिसिनसुद्धा हॉस्पिटलतर्फे दिल्या जाते आणि पेशंटला कुठल्याही प्रकारचा खर्च न लागता सगळ्या सोयीयुक्त ह्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पेशंट परत जात आहे. आणि खऱ्या अर्थाने त्या पेशंटनी असं सांगितले की सर, आम्हाला ह्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला खूप बरं वाटलं आणि त्यासाठी मी हॉस्पिटलचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यासाठीच म्हणून हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहो की इतर गोरगरीब जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोचावे आणि त्यांनी ह्या योजनेचा त्या गोरगरीब जनतेला याचा लाभ मिळावा, त्याकरिताच म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांना पण सांगा की लोढा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सर्वत्र ऑपरेशनपासून तर डिस्चार्जपर्यंत कुठल्याही प्रकारचा खर्च न लागता त्यांना अगदी मोफतरित्या उपचार केले जातात. त्या योजनेसाठी या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजनेसाठी मी सरकारचा आभार मानतो आणि त्यासाठी डॉक्टर रुपेश लोढा सर यांचेसुद्धा मी याच्यासाठी आभार मानतो की कारण की ह्या सरांनी हा उपक्रम जो चालवला आहे आणि या चारही जिल्ह्यांना 4-5 जिल्हे आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक येऊन इथे जे उपचार करून घेतात यांना लाभ मिळत आहे व सरांनी इतकं छान सुंदररित्या सांभाळून घेत आहे. त्याकरता मी रुपेश सरांचा परत एकदा मी आभार मानतो. तसंच मी हॉस्पिटल कर्मचारी यांचंसुद्धा मी आभार मानतो आणि सरकारचं सुद्धा मी यासाठी आभार मानतो. धन्यवाद.